Cancer Healer Center, a new beginning. बीडच्या अर्धमसला गावात दोन तरुणांकडून जिलेटिनच्या सहाय्याने मशिदीत स्फोटामुळे मशिदीच्या भिंतीला भेगा, फरशीही फुटली. दोन्ही तरुण पोलिसांच्या ताब्यात. बीडमधील मशीद स्फोट प्रकरणातील आरोपी विजय गव्हाणेचा व्हिडिओ व्हायरल. स्फोट घडवण्याआधी विजयचं जिलेटिन कांड्यासमोर ठेवून धूम्रपान. पंतप्रधान मोदींकडून नागपुरातील माधव नेत्रालयाच्या विस्तारित प्रकल्पाचं भूमिपूजन. संघ भारताच्या राष्ट्रीय संस्कृतीचा कधीही न मिटणारा अक्षयवट. मोदींचे गौरवोद्गार. संघाच्या पसंतीचा राष्ट्रीय अध्यक्ष पाहिजे असल्यानं मोदींचा दौरा. आपला राष्ट्रीय अध्यक्ष होण्यासाठी संघाचा दबाव. संजय राऊतांचा दावा. राज्यभरात मराठी नववर्षाचा उत्साह. गुढीपाडव्यानिमित्त राज्यभरात शोभायात्रा. शोभायात्रेत मर्दानी खेळांसह ढोल ताशाच्या गजरात नववर्षाचं स्वागत. 2.5 वर्ष महायुतीनं केलेल्या कामाचं विजयाच्या गुढीत रूपांतर. नव्या सरकारमधील पहिली इनिंग सुरू. विकासाच्या गुढ्या उभारून राज्याला पुढे नेणार. उपमुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया. आज मनसेचा गुढीपाडवा मेळावा. गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे काय बोलणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष. लाडकी बहीण योजना जाहीर केली तेव्हा राज्याच्या तिजोरीवर 43,000 कोटींचा भार आला. तिजोरीवर वाढलेला भार पाहता कर्जमाफीही होणार नाही अशी माहिती. संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया. कर्जमाफी देऊ शकत नसाल तर अजित पवारांनी राजीनामा द्यावा. महाराष्ट्राच्या जनतेचा वचनभंग केल्यानं नैतिकतेच्या आधारे राजीनामा द्या. संजय राऊतांची टीका. राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे अपघातातून थोडक्यात बचावले. बागडेंच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड. हेलिकॉप्टरमधून धूर निघाल्यानं हेलिकॉप्टर पुन्हा खाली उतरवलं. कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाकडून प्रशांत कोरटकरला न्यायालयीन कोठडी. कोरटकरच्या जामिनासाठी अर्जावर 1 एप्रिलला सुनावणी. कोरटकरच्या रोल्स रॉयसमुळे मोठा घोटाळा उघडकीस येण्याची शक्यता. महेश मोतेवारच्या गाड्या जप्त केल्याचं नाहीत. कोरटकरनं वापरलेली आणि तुषार कलाटींकडे असलेली गाडी जप्तच केली नव्हती. सूत्रांची माहिती. कोल्हापूरच्या पट्टणकोडोलीत शिवप्रेमींनी परवानगीशिवाय बसवलेला छत्रपती शिवरायांचा पुतळा हटवला जाणार. तर पुतळा हटवल्यास तीव्र आंदोलन करण्याचा शिवप्रेमींचा इशारा. कुणाल कामरा विरोधातील 3 गुन्हे मुंबई पोलिसांकडे वर्ग. उपमुख्यमंत्री शिंदेंवर विडंबनात्मक गाणं सादर केल्याचा कामरावर आरोप. 1 एप्रिलपासून वीज 10% स्वस्त होणार. महावितरण कंपनीच्या प्रस्तावानंतर महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाकडून वीज दर निश्चितीचे आदेश. मुंबईच्या तापमानात अचानक वाढ. मुंबईतील तापमान 36 अंशावर. आजही मुंबईचा पारा चढाच राहण्याचा अंदाज. पुण्यात पाणीपुरवठ्याचा प्रश्न गंभीर. अनेक भागात पाणीपुरवठा विस्कळीत. नागरिकांचं थेट राज्य सरकारला साकडं. महाराष्ट्राची लोकप्रिय वृत्तवाहिनी आता फ्री डिशवर. 1 एप्रिलपासून TV9 मराठी डीडी फ्री डिशवर पाहता येणार. डीडी फ्री डिशच्या प्रेक्षकांना 68 क्रमांकावर TV9 मराठी दिसणार. Cancer Healer Center, a new beginning.